हाय एव्हरीवन, माय इझी स्टिच चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी तुम्हाला दाखवत आहे स्लीव कटिंग। आता मी लेंथ घेतलेली आहे 11 इंच आणि विड्थ घेतलेली आहे इथे 9 इंच। हे पहा, रुंदी आहे आपली 9 इंच आणि लेंथ घेतलेली आहे 11 इंच। हे पहा, आता इथे मी घेत आहे 3.5 इंच। 3.5 इंचावर एक पॉइंट केलेला आहे मी, बघू शकता तुम्ही। इथे घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच। 2 इंचावरती अशी लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला। आता सेंटर पॉइंटला असं एक लाईन आखून घ्यायची आहे। सेंटरवरून आपण 2 इंच जे घेतले त्याला अशी लाईन आखून घेतलेली। इथे 2 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे, 2-2 इंचावरती बघू शकता। इथे खालच्या साईडला मी अर्धा इंच मार्क केलेला आहे आणि इथे सुद्धा अर्धा इंच आणि सेंटर पॉइंटला सुद्धा अर्धा इंच। वरच्या साईडला 2 मार्क आणि खालच्या साईडला 1 मार्क करून घेतलेला आहे मी, बघू शकता। आता हे पहा, अशा प्रकारे आपल्याला स्लीवला वळण द्यायचं आहे। पॉइंट लक्षात घ्या तुम्ही। अशा प्रकारे आपलं आता फ्रंटचं मार्किंग झालेलं आहे। हे पहा, आता स्लीवच्या बॅक साईडचं मार्किंग करत आहे मी, बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे स्लीवचं। खूप परफेक्ट असे बसतात हे स्लीव ब्लाउजला। हे पहा, इथून दंड घेर आहे आपला 6 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा मी 2 इंच ठेवलेले आहे। टोटल आपलं 8 इंच येतं इथे। 8 इंचावरती मार्किंग केलंय मी। आता हे पहा, अशी आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे। शिलाई मार्जिनची लाईन आहे ही आणि इथे हे पहा, अजून एक ही फिटिंगची लाईन आहे आपली, ब्लाउज फिटिंगची। अशा प्रकारे मी आता कट करून घेत आहे। हे पहा, आता फ्रंट साइड कट करून घ्यायची आहे आपल्याला। मैत्रिणींनो, तुम्हाला हा स्लीव कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्याकडे पोहोचेल। हे पहा, अशा प्रकारे आपण फ्रंट साइड सुद्धा कटिंग करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। हा जर का तुम्हाला फुल व्हिडिओ हवा असेल, फुल ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये त्याचं लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। हे पहा, अशा प्रकारे सेंटरला एक कट दिलेला आहे मी। हा पहा आपल्या स्लीवचा फायनल लुक। हा पहा आपला ब्लाउज कटिंग फायनल लुक। थँक्स फॉर वॉचिंग।